काँग्रेसचे आमदार भाई जगताप आपल्या सोबत आहेत। सर, लोकसभा लवकरात लवकर घ्यावा यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झालेल्या पाहायला मिळतात। कसं बघते हालचालींकडे? काँग्रेसचं नेमके काय हालचाली सुरू आहेत? लोकसभा शेड्यूल प्रमाणे ते एप्रिलमध्ये व्हायलाच हव्यात। आता पण डिसेंबरचा संपला आणि त्यांनी किती लवकर म्हणाले तरी 40-45 दिवसाची ही जी आचारसंहिता ती असावीच लागेल। म्हणजे जानेवारी गेला तर ते ॲज पर शेड्यूल होतंय, म्हणजे मला काय त्याच्यात आश्चर्य वाटत नाही। त्या जर आता ह्या 5 राज्यांबरोबर घेतल्या असत्या तर मग आपण म्हणू शकलो असतो की त्यांनी ते प्रिपोन केल्या किंवा लवकर घेतल्या। मला असं वाटतं की आता शेड्यूल जे आहे त्या पद्धतीने त्या होतील आणि शेड्यूल तर आम्हालाही माहिती आहे लोकसभेचं, त्यामुळे आम्ही आहोत तयार। EVM बरोबर लढाई आणि ह्यांच्याबरोबर लढाई, दोन्ही लढाईला तयार होतात। पण त्यांनी प्रत्येक दिवस जो आहे तो कुठेतरी इलेक्शनच्या दृष्टीने ठेवलेला आहे। नमो ॲप हजारो डाउनलोड करायला सांगितलं आहे, प्रत्येक आमदारांनी त्याच्यावरती बोलायचं, असं सगळं सिस्टम जे आहे ते लोकसभेच्या दृष्टीने सुरू झालं पाहायला मिळते। नाही, एक गोष्ट नाकारता येणार नाही की तसे ते 24 आवर्स म्हणजे अगदी 24 तास ते त्या इलेक्शन मोडमध्येच असतात। चांगलं वाईट असं माझं म्हणणं नाही, असायला हवं, काय हरकत नाही, पण त्याच्यातनं बाहेर पडून देशाचं काहीतरी भलं करा, राज्याचं काहीतरी भलं करा, राज्याच्या शेतकऱ्यांचं, देशाच्या शेतकऱ्यांचं जे काही तुम्ही मागच्या वेळेला जे सांगितलं, म्हणजे 2 कोटी नोकऱ्यावरनं तुम्ही नंतर खाली आलात, तरी त्याची काय वासलात लागले ती बघा। नुसतं भाषण करून चालत नाही। देशामध्ये महिलांवर, विशेषतः मुलींवरचा अत्याचार जो काय वाढला आहे, राज्यामध्ये सुद्धा, म्हणजे महाराष्ट्र राज्याचा नंबर गुन्हेगारीमध्ये 1 नंबरवर येतो। इतकं दुर्दैवी आहे, इतकं दुर्दैवी आहे, म्हणजे यांचं लक्ष राज्याच्या जनतेवर किंवा देशाच्या जनतेवर आहे की नाही ही शंका आहे। त्यामुळे मला असं वाटतं की काय की ते तंत्र जे EVM तंत्र, ते तंत्रमंत्र सगळं त्यांना कामी येते, पण मला असं वाटतं की त्याच्या विरोधात सुद्धा उद्रेक होईल या देशामध्ये। ज्या प्रकारे भाजप प्रत्येक तास प्रत्येक दिवस आता हा इलेक्शनच्या दृष्टीने मार्गी लावताना पाहायला मिळतोय, त्या दृष्टीने काँग्रेस फार ऍक्टिव्ह पाहायला मिळत नाहीये। काँग्रेसचं नेमकं काय चालू आहे? लोकसभा ही एप्रिलमध्ये येणार हे माहिती आहे आणि तशी ती चालली। आमच्याकडे महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणारच आहोत, लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील, आणि याच्यापूर्वी वाच्यता केली आम्ही, वज्रमूठ आम्ही त्या सभा केल्या। आता त्यातलं एक बोट ठेंगा दाखवून गेलं, त्यांनी जोरजोरात सांगितलं होतं ही वज्रमूठ कायम राहील, त्यांनीच ठेंगा दाखवून ते गेले। ते त्यांचा राजकीय प्रवास आहे तो। पण पवारसाहेब, उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस एकत्र लढणार आणि आमची ही तयारी ऑलमोस्ट झालेली आहे। आमची चर्चा, जागा वाटपाच्या आता बैठका चालू आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। 48 जागांवर कशा पद्धतीने लढता येईल ही आमची तयारी आहे। देशभरामध्ये तर आहेच आहे, म्हणजे ते काही न सांगण्याची आवश्यकता नाही, पण महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे अगदी त्या इलेक्शन मोडवर आम्ही पण आहोत। आता आपण भाजप जे आहे ते प्रत्येकाच्या जाते, मात्र आम्ही सुद्धा देश पातळीवरती आणि राज्य पातळीवरती महाविकास आघाडी म्हणून तयारीत आहोत, असं भाई जगताप यांनी म्हटलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन प्रशांत मानेसर, राजू सोनवणे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।